शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काकडी पिकातील प्रमुख रोग व त्यांचे व्यवस्थापन कसे करावे त्याविषयी माहिती घेणार आहोत. माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. काकडी हे वेलवर्गीय पीक असून त्यावर हवामानातील बदलामुळे विविध रोग पडण्याची शक्यता असते. योग्य वेळी योग्य उपाययोजना केल्यास उत्पादनात मोठी घट टाळता येते. काकडीवरील प्रमुख रोग आणि त्यांचे व्यवस्थापन खालीलप्रमाणे आहे. 1. केवडा डाउनी मिल्ड्यू. काकडीवरील केवडा हा अत्यंत वेगाने पसरणारा बुरशीजन्य रोग आहे. ढगाळ हवामान, हवेतील आर्द्रता आणि पावसाळी वातावरणात याचा प्रादुर्भाव जास्त होतो. जर वेळेवर नियंत्रण केले नाही तर संपूर्ण पीक 4-5 दिवसात जळून खाक होऊ शकते. रोगाची ओळख, लक्षणे. पानांवरील खुणा. पानांच्या वरच्या बाजूला कोनीय अँग्युलर स्वरूपाचे पिवळसर ठिपके दिसतात. हे ठिपके पानांच्या शिरांनी मर्यादित केलेले असतात, त्यामुळे ते चौकोनी दिसतात. बुरशीची वाढ. पानांच्या खालच्या बाजूला पाहिले असता राखाडी किंवा जांभळठा रंगाची कापसासारखी बुरशी वाढलेले दिसते. पाने वाळणे. रोगाचे प्रमाण वाढल्यावर हे ठिपके तपकिरी होतात आणि पाने करपून वाळून जातात. यामुळे फळांची वाढ खुंटते आणि चव बिघडते. व्यवस्थापन. पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. रोगाची लक्षणे दिसताच मँकोझेब 2 ग्रॅम किंवा मेटालॅक्झिल प्लस मँकोझेब 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. 2. भुरी पावडरी मिल्ड्यू. काकडी पिकावरील भुरी हा रोग प्रामुख्याने कोरड्या हवामानात आणि कडाक्याच्या थंडीनंतर म्हणजे जेव्हा हवेत ओलावा कमी असतो जास्त प्रमाणात आढळतो. हा रोग बुरशीमुळे होतो आणि वेलीचा अन्नाचा साठा कमी करून पीक कमकुवत करतो. या रोगाची ओळख आणि उपाययोजना खालीलप्रमाणे आहेत. 1. रोगाची मुख्य लक्षणे. पांढरे ठिपके. सुरुवातीला पानांच्या खालच्या आणि वरच्या बाजूला पांढऱ्या रंगाचे पिठासारखे छोटे ठिपके दिसतात. पाने पांढरी होणे. हळूहळू हे ठिपके वाढतात आणि पूर्ण पान पांढरट्या रंगाचे दिसते, जणू काही पानांवर पीठ सांडले आहे असे वाटते. पाने वाळणे. रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास पाने पिवळी पडतात, कडांनी दुमडतात आणि शेवटी करपून वाळून जातात. फळांवर परिणाम. वेलीची प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया मंदावल्यामुळे फळांची वाढ नीट होत नाही. फळे आकाराने लहान राहतात आणि वेळेआधीच गळून पडतात. व्यवस्थापन. विद्राव्य गंधक 2 ग्रॅम किंवा कार्बेंडाझिम 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 3. मर रोग विल्ट. हा रोग जमिनीत असलेल्या बुरशीमुळे होतो. यामुळे अचानक वेल सुकून जातो आणि मरतो. व्यवस्थापन. लागवडीपूर्वी बीजांना थायरम किंवा कार्बेंडाझिमची बीजप्रक्रिया करावी. झाडाच्या मुळाशी कॉपर ऑक्सीक्लोराइड 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून आळवणी ड्रेंचिंग करावी. 4. करपा अँथ्रॅक्नोज. पानांवर तांबूस तपकिरी रंगाचे ठिपके पडतात आणि फळांवर खोल गट्ट चट्टे दिसतात. व्यवस्थापन. पीक फेरपालट करावी. क्लोरोथॅलोनिल 2 ग्रॅम किंवा बोर्डो मिश्रण 1% फवारणी करावी. एकात्मिक रोग व्यवस्थापन. टिप्स फॉर सक्सेस. बीज प्रक्रिया. पेरणीपूर्वी बीजांना 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा 2 ग्रॅम कार्बेंडाझिम याप्रमाणे प्रक्रिया करावी. खत व्यवस्थापन. नत्रयुक्त खतांचा म्हणजे युरियाचा अतिवापर टाळावा, कारण यामुळे पीक कोवळे राहून रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. कीड नियंत्रण. पांढरी माशी किंवा मावा यांसारख्या किडी रोगांचे म्हणजे विशेषतः व्हायरसचे वहन करतात, त्यामुळे त्यांचे नियंत्रण वेळेवर करावे. तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील हवामानानुसार विशिष्ट औषधाचे नाव किंवा प्रमाण जाणून घ्यायचे आहे का? तर मला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.